नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे जे विद्यार्थी वनस्पती विज्ञान, प्लांट सायन्स शिकतायत त्यांच्यासाठी एका खास करिअर संधीबद्दल, फॉरेन्सिक सायन्स आणि त्यातही फॉरेन्सिक बॉटनी. आपल्याकडे एका लेखातील काही मुद्दे आहेत वनस्पती विज्ञानातील फॉरेन्सिक संधी नावाच्या. तर चला जरा खोलवर जाऊन बघूया काय आहे हे सगळं. सुरुवात करूया अगदी बेसिकपासून. फॉरेन्सिक बॉटनी म्हणजे काय? अगदी सोपं आहे. गुन्हेगारी तपासात वनस्पतींचा वापर करणं. वनस्पतींचा म्हणजे कसा? म्हणजे समजा एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी काही पानं मिळाली किंवा फुलांचे भाग, बिया, परागकण, एवढंच नाही तर लाकडाचा तुकडा जरी मिळाला, तर त्याचा अभ्यास करून गुन्हेगाराला त्या जागेपर्यंत पोचवणं किंवा समजा मृत्यू कधी झाला असेल हे ठरवणं. अगदी अवैध वनस्पतींची तस्करी होते ती ओळखणं, हे सगळं यात येतं. आणि हे क्षेत्र खूप इंटरेस्टिंग आहे खरं तर. यात बऱ्याच शाखा आहेत. हो. कोणत्या? उदाहरणार्थ पॅलिनॉलॉजी म्हणजे परागकणांचा अभ्यास. विचार करा, एखाद्याच्या कपड्यांवरचे किंवा बुटांवरचे परागकण तो माणूस नक्की कुठे कुठे फिरला होता हे सांगू शकतात. अरे वा, म्हणजे भौगोलिक पुरावाच मिळाला एक प्रकारे. बरोबर. मग आहे डेंड्रोक्रोनॉलॉजी. डेंड्रोक्रोनॉलॉजी म्हणजे झाडांच्या खोडांवरच्या वर्तुळांचा अभ्यास. अगदी बरोबर. ट्री रिंग्ज. त्या वर्तुळांवरून एखाद्या घटनेची वेळ ठरवता येते, कारण प्रत्येक वर्तुळ त्या वर्षाच्या हवामानाचं रेकॉर्ड असतं. काय सांगताय? हे तर म्हणजे झाड स्वतःच एक साक्षीदार झालं की. तसंच काहीसं. आणि मग अर्थातच वनस्पती डीएनए विश्लेषण, प्लांट डीएनए अनालिसिस. हो, त्याचाही उल्लेख होता. ते किती महत्वाचं आहे? ते तर खूपच. म्हणजे अगदी लहानशा पानाचा तुकडा किंवा एखादी बी जरी मिळाली ना, तरी डीएनए बारकोडिंग वापरून ती नेमकी कोणती वनस्पती आहे हे ओळखता येतं. कधीकधी तर अगदी त्या विशिष्ट झाडापर्यंत पोहोचता येतं ज्याचं ते पान आहे. अविश्वसनीय. आणि यासोबतच फॉरेन्सिक इकॉलॉजी पण आहे. म्हणजे इकॉलॉजी ती कशी मदत करते? ती एखाद्या जागेची संपूर्ण वनस्पती परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम तपासते. तिथे काही मानवी हस्तक्षेप झालाय का किंवा काही लपवण्याचा प्रयत्न झालाय का याच्या खुणा शोधायला मदत करते. म्हणजे हे सगळं मिळून एक खूप पॉवरफुल टूल बनतं तपासासाठी. नक्कीच. बरं, मग या क्षेत्रात जर कोणाला करिअर करायचं असेल तर कोणती स्किल्स म्हणजे कौशल्य लागतील? लेखात मायक्रोस्कोपी आणि वनस्पती ओळखण्याबद्दल होतं, पण अजून काही? हो, वनस्पती ओळखणं आणि मायक्रोस्कोपी हे तर अगदी बेसिक आहे, ते यायलाच पाहिजे. पण आजकाल टेक्निकल स्किल्स पण तितकीच महत्वाची आहेत. तुम्ही म्हणालात तसं डीएनए बारकोडिंग आणि मॉलिक्युलर बायोलॉजीची जी टेक्निक्स आहेत. म्हणजे लॅबमधलं काम. अगदी. कारण अनेकदा पुरावा पूर्ण नसतो, तो फ्रॅगमेंटरी असतो. तेव्हा ही टेक्निक्स खूप कामाला येतात. आणि ह्या सगळ्यासोबत डिटेल्सकडे लक्ष देणं आणि विश्लेषणात्मक विचार ही क्षमता पण खूप गरजेची आहे. बरोबर. म्हणजे फक्त बॉटनीचं ज्ञान नाही तर फोरेन्सिक सायन्सचं तंत्रज्ञान पण शिकावं लागेल. मग यासाठी शिक्षण कसं घ्यायचं? काही खास कोर्सेस आहेत का? हो, आहेत ना. भारतात पण आहेत आणि परदेशातही. भारतात दिल्लीला एल.एन. जैन इन्स्टिट्यूट आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्रिमिनॉलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्सेस. ओके. ती खूप प्रसिद्ध आहे. परदेशात म्हणाल तर युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा, युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग इथे चांगले कोर्सेस आहेत. सर्टिफिकेट, डिप्लोमा कोर्सेस करता येतात. पण एक गोष्ट महत्वाची आहे, फक्त शिक्षण नाही तर प्रॅक्टिकल अनुभव खूप महत्वाचा आहे. तो कसा मिळवायचा? इंटर्नशिप्स वगैरे? हो, त्यासाठी आपल्याकडे ज्या सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅब्स CFSL आहेत किंवा भारतीय वनस्पती सर्वेक्षण BSI आहे. बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया? बरोबर. किंवा वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो WCCB आहे. इथे इंटर्नशिप किंवा काही प्रोजेक्ट्स केले तर खूप फायदा होतो. प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. हे महत्वाचं आहे. बरं, हे सगळं झाल्यावर नोकरीच्या संधी कुठे मिळतात? सरकारी नोकऱ्या तर असतीलच. हो, सरकारी क्षेत्रात तर आहेतच. म्हणजे केंद्र आणि राज्याच्या फॉरेन्सिक लॅब्समध्ये, CBIमध्ये किंवा अंमली पदार्थांवर काम करणाऱ्या NCBमध्ये इथे फॉरेन्सिक बॉटनिस्ट लागतात. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये? हो, आता तिकडेही मागणी वाढते आहे. म्हणजे फार्मा कंपन्यांमध्ये वनस्पती आधारित औषधांची पडताळणी करायला किंवा एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सी फर्म्समध्ये. अगदी मोठ्या ॲग्री बायोटेक कंपन्या आहेत ना, जसं की युरोफिन्स, थर्मो फिशर, तिथे बियाण्यांची शुद्धता तपासायला किंवा पेटंटच्या केसेसमध्ये तज्ज्ञ लागतात. अच्छा. आणि मग शिक्षण आणि संशोधन संस्थांमध्ये तर संधी आहेतच. म्हणजे संधी बऱ्यापैकी आहेत
असं दिसतंय. आणि लेखात म्हटल्याप्रमाणे पर्यावरण गुन्हे वाढतायत, बायोटेररिझमचा धोका आहे, त्यामुळे या क्षेत्राचं महत्त्व अजून वाढेल बहुतेक. टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स किंवा PhD करणं, लॅबमध्ये प्रत्यक्ष काम करणं, विशेषतः मायक्रोस्कोपी आणि DNAवर, आणि नेटवर्किंग करणं, म्हणजे या क्षेत्रातल्या लोकांशी संपर्क ठेवणं, हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि हे सगळं बघता एक विचार येतो मनात, की भविष्यात वनस्पती पुराव्यांचा वापर अजून कसा, म्हणजे अजून कोणत्या वेगळ्या प्रकारे होऊ शकेल गुन्हे तपासात? खरंच की, विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर आजच्या आपल्या या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झालीये, की कधी-कधी अगदी क्षुल्लक वाटणारे, दुर्लक्षित होणारे वनस्पतींचे पुरावे ते न्याय मिळवून देण्यात किती मोठी भूमिका बजावू शकतात, किती मोठी गुपितं उलगडू शकतात, याच विचारावर आज आपण थांबूया.